माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब जे म्हणाले ते खरं आहे. म्हणजे काल परवापर्यंत खूप तिखट भाषा वापरायची मुस्लिमांच्या विरोधात आणि त्यांना उद्ध्वस्त करण्याची कुठेतरी भाषा वापरली जात होती. परंतु येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने म्हणजे बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी आता सौगाते मोदी हा उपक्रम राबवला जातोय. गोरगरिबांना मदत करायला हरकत नाहीये, पण त्याच्यामध्ये त्यांचा पक्षीय स्वार्थ आहे. म्हणजे आत्ता तुम्हाला मुस्लिमांची आठवण होते, पण काही दिवसापूर्वी मुस्लिमांना उद्ध्वस्त करून टाकू, त्यांची हकालपट्टी करू असे बरळणारे नितेश राणे यांच्या वाचेवर त्यांनी बंदी का आणली नाही? त्यांना त्यांच्यावर कोणतंही त्यांचं बंधनच नव्हतं. त्यामुळे एकीकडे मोह में राम बगल में छुरी अशा पद्धतीचं वर्तन आहे असं दिसून येते. भाई, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वन्य प्राण्यांचे मानवी वस्तीत जास्त झालेलं आहे. अनावमत अशी घटना घडली. या संदर्भात प्रशासन मात्र बघायची भूमिका घेते. प्रशासनावर या सध्याच्या राज्यकर्त्यांचा अजिबात वचक नाहीये. मी उद्या सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट या निमित्ताने घेणारच आहे. वन्य प्राण्यांचे विषय असतील, इतरही विषय आहेत त्याबाबत आहेत. सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची वाताहत लावलेली आहे, तिथे सुद्धा जाणार आहे. परंतु ज्या पद्धतीने वन खात्याला कामाला लावलं पाहिजे ते होऊ शकत नाही. माझ्या कारकिर्दीमध्ये आपण माणगाव खोऱ्यातल्या हत्तीनं आपण जेरबंद केलं होतं, आपल्याला आठवत आहे. दोडामार्ग हत्ती पिसाळलेले आहे. इकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राजापूरपासून सिंधुदुर्गच्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बिबटे यायला लागलेले आहेत. त्याने केवळ प्राण्यांनाच नव्हे तर मनुष्यांना सुद्धा आता बाहेर फिरणं मुश्किल होऊन बसलेलं आहे. भाई, सर्वात महत्त्वाचा एक प्रश्न आहे चिपीचा. जवळपास 3 महिने होऊन गेले तरी या संदर्भात कुठलीही कारवाई होत नाहीये. माजी आमदार वैभव नाईकांनी म्हटलं की 15 दिवसात जर निर्णय नाही झाला तर आम्ही कायमस्वरूपी टाळ टोकू. अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे ती. आम्ही अथक प्रयत्नातून चिपी विमानतळ सुरू केला आणि चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील, त्यावेळेचे हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे असतील किंवा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेब असतील, यांच्या अथक प्रयत्नातून चिपी विमानतळ सुरू झाला. मी सुद्धा पंतप्रधानांच्या माध्यमातून रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम उडान योजनेअंतर्गत सिंधुदुर्गचा सहभाग करून घेतला. एअर अलायन्सची कंपनीने विमान वाहतूक सुरू केली. परंतु सध्याच्या राज्यकर्ते जे आहेत तिथे सिंधुदुर्गातले एकाच घरात संपूर्ण राजकारण जे आलेलं आहे त्यांना त्याचं काही पडलेलं नाही. केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने पाठपुरावा करायला पाहिजे त्याचं त्यांना काही पडलेलं नाही. आता त्यांचं काम झालेलं आहे. जिल्हा वाऱ्यावर पडला तरी चालेल, परंतु मी मात्र माझे प्रयत्न चालू ठेवलेले आहेत सातत्याने. म्हणजे पहिलं हवाई वाहतूक मंत्र्यांना चिपी विमानतळाचा बंद होण्याची ज्या वेळेला नोटीस आली त्यावेळेला पहिलं पत्र लिहिणारा विनायक राऊतच आहे, बाकी कोणी नाही. भाई, औरंगजेबच्या कबरेवरील सजावट काढा आणि मोठा बोर्ड लावा. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच घडला, तोच खरा इतिहास असं राज ठाकरे म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे ते ह्या महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटनांनी जे दिसून येते त्यामध्ये संभाजीनगरमधली औरंगजेबाचं थडगं. आणि आम्हाला अभिमान आहे की औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगल साम्राज्याचं निपात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो केला आहे आणि त्याचं जे काही जे अवशेष आहेत ते तिथे पाहायला मिळतात. हे इतिहासाची साक्ष देणारी ती घटना आहे आणि त्यामुळे उखडून टाकण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व अशा पद्धतीचं तिथे फलक लावून लोकांना त्याचं दर्शन देणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठीला विरोध झाला तर कानाखाली बसणार. प्रत्येक बँक आस्थापनेत मराठीत चालते का बघा, मनसे कार्यकर्त्यांना आदेश राज ठाकरे यांनी दिले. त्याला आता खूप उशीर झालेला आहे. आम्ही सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सुद्धा यावर खूप आता आक्रमक होऊन काम करायला लागलेले आहेत. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे पहिल्या शिवसेनेच्या माध्यमातून स्थानिक लोकाधिकार समिती जी तयार झाली त्या स्थानिक लोकाधिकार समितीनेच सगळ्या कार्यालयामध्ये मराठीचा भरणा केलेला आहे, मराठीचा वावर आहे. आणि म्हणून आज जरी राज ठाकरे हे आव्हान करत असतील त्यांच्या मनसैनिकांना
तर पण ती वेळ निघून गेलेली आहे. पुढचं पाऊल अधिक आक्रमकपणे उचलण्याची गरज आहे. निवृत्ती INS गुलदार युद्धनौका ही निवृत्ती रॉक समुद्रामध्ये स्थापित केली जाणार होती, मात्र ते आता कुंकेश्वर समुद्रामध्ये स्थापित केली जाणार अशा हालचाली MTDC कडून होताना पाहायला मिळतात. कसं बघताय? खरं म्हणजे ही युद्धनौका निवती बंदरामध्येच होण्याची आवश्यकता आहे, कारण ती अनेक वर्षापासून तिथल्या लोकांची ती मागणी आहे. कुणकेश्वर येथे या सध्या तयारानं अजून त्यांच्या सत्तेचा वापर करून अजून वेगळं काय ते करू शकतात. विजयदुर्ग किल्ल्याला अधिक चांगलं काहीतरी देऊ शकतात. पण निवतीची युद्धनौका तिथे हलवणं हे अत्यंत म्हणजे निवतीवाशांवर नव्हे तर तिथल्या संपूर्ण पर्यटकांवर ते अन्याय करणार ठरेल. सरकार बहिणींना 2100 रुपये देणार, पण ते आर्थिक स्थिती पाहून देणार, पण सध्या 2100 रुपये देणे संयुक्तिक नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात. तर राज ठाकरे म्हणतात ती योजना बंद होणार आहे. आता सध्याच्या सत्ताधाऱ्यांचं काम संपलेलं आहे. गरज सरो वैद्य मरो याप्रमाणे आता 2100 रुपये तर सोडाच, कधीच मिळू शकणार नाही. कारण अजित पवारांसारखा खडूस मास्तर हेडमास्टर अर्थ खात्याला भेटलेला आहे आणि त्यावेळेला एकनाथ शिंदेनी त्या अर्थखात्याची लावलेली विल्हेवाट ही सांभाळायची असेल तर अजित पवार या असल्या फुकट योजनांना फार कुठे प्रोत्साहन देतील असं मला वाटत नाही. पण भगिनींची निराशा मात्र 100% होईल असं सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या बोलण्यावरून वाटतंय. माजी आमदार दीपक केसरकर हे शिंदे शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. विधानसभेमध्येही ती कुठच्या तारांकित प्रश्नामध्ये पाहायला मिळाले नाही. नाराज आहेत असं वाटतं? दीपक केसरकर हे नेहमीच अतृप्त असलेला तो आत्मा आहे. राजकीय स्वार्थ, सत्तेची खुर्ची